मुंबईमध्ये सकाळपासून दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कशा प्रकारे एकूण संत गतीने चालू आहे ते आपण कव्हर केलेलं आहे। आणि सकाळी एक बातमी आली होती की एक भलं मोठं झाड जे आहे ते गाडीवरती, टुरिस्ट गाडीवरती पडलं होतं आणि त्यानंतर जी मुंबईतील धोकादायक झाडं आहे जी पडू शकतात त्या झाडांचा प्रश्न देखील आता निर्माण झालेला आहे। नेमकं इकडे काय घडलं होतं जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना मी विचारतो। दादा, कधी सकाळी झाड पडलंय, काय विषय आहे हा? सुमारे सकाळी 5 वाजता झाड पडलंय, 5-5:30 ला। सकाळी 5 वाजता हे झाड पडलं, काय परिस्थिती होती या परिसरामध्ये? हे दादरला सर्व पाणी भरलेले होते इकडे आणि गाडी बंद पडल्यामुळं ते गाडी पुढे बी जात नव्हती, तर त्याने लावली ड्रायव्हरने गाडी वाटतं आणि तेवढं 5:30 वाजता ते झाड पडून गेलं त्याच्यावर। नेमकं झाड पडलंय आता तरी एक झाड पडलेलं ही परिस्थिती आहे, अजून देखील इतर झाड आहेत, काय नक्की सांगाल याबद्दल? त्याच्याबद्दल एकच सांगू शकतो, ते ज्या वरच्या फांट्या ज्या झाडांच्या वाढल्या त्याच्यामुळे ते झाडावर लोड आलेला आहे। तो वरच्या फांट्या काढल्या तर बस होणार, पूर्ण झाड तर काढू नाही शकत, वरच्या फांट्या झाड छाटल्या पाहिजे सर्व। बरीच झाडं इथे दिसत आहेत, अशी परिस्थिती आहे का अजूनही धोकादायक जरी परिस्थिती आहे? फांटे जर चालले ना चांगलं होईल, म्हणजे ते धोकादायक आहे ना सर्व, त्यामुळे खोल होतं पाण्यात। आता सध्या कुठे गेले ड्रायव्हर काय माहितीये? ड्रायव्हर हॉस्पिटलला गेले, त्यांना थोडस आहे ना हाताला लागलं त्या हाताला थोडासा मुक्का मार लागलाय। मुक्का मार हा. लागला. म्हणजे गाडीत होते तेव्हा? गाडीत होते ना ते, नाईटला ते ट्रिप मारून आलेले आहेत लोकलची, त्यांची ओला उबेर। त्यानंतर इथे रेस्टला थांबले पाऊस असल्यामुळं, पाणी असल्यामुळे त्यांनाच कळालं नाही ते झाड त्यांच्या गाडीवर कधी कोसळलं त्यांनाच माहित नाही, ते आराम करत होते तुम्ही गाडी। पाहत होतात सगळं? रात्रीलाच होतो आम्ही, सकाळी झालं ना ते सगळं तुम्ही पाहत होतात 5 वाजता? 5 वाजता आम्ही बघितलं असतं, त्यांना उठवलं असतं ना। ते जेव्हा पडलं तेव्हा आम्ही त्यांना उठवलंय, मग ती काच फोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं। त्यांचं म्हणणं आहे, इतर देखील इथे झाडं जे आहेत ते महानगरपालिकेने त्याच्या ज्या फांद्या आहेत, वरच्या फांद्या ज्या आहेत त्या तोडल्या पाहिजे, जेणेकरून हे अशी जी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे ती होणार नाही। आपण पाहू शकता जवळजवळ हा जो एक प्लास्टर जो आहे, थर जो आहे मॅस्टिकचा, तो देखील निघालेला आहे। ज्या लाद्या लावलेल्या आहेत ते उखडून हे झाड जे आहे ते पडलेलं आहे। इकडची जी परिस्थिती मी तुम्हाला जर सांगितली तर झाड जे आहे महानगरपालिकेकडून सध्या तोडण्यात आलेलं आहे आणि ते जे आहेत त्याचे पानं जे आहेत ते सगळे सध्या लोड करण्यात आलेले आहे ट्रकमध्ये आणि आता हे हळूहळू हा जो परिसर जो आहे तो मोकळा करण्याचं काम या संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहे। गाडीची जर परिस्थिती पाहता तर अगदी चकनाचूर झालेली आहे गाडी, ड्रायव्हर आतमध्ये होता अशी देखील माहिती जी आहे ती देण्यात येते। मेन कारण इकडचं काय माहिती का, हे जे खालून गटर जे बांधले ना, त्या गटर ज्या वेळेला बांधतात त्यावेळेला, रोडच्या कामाच्या वेळेला गटर बांधतात त्यावेळेला पूर्णपणे मुळं तोडतात ती, आणि त्या मुळं तोडल्यामुळे त्याचा बोजा ज्या साईडने मुळं तोडतात त्या साईडला येतो, त्याच्यामुळे झाड पडण्याचं प्रमाण जास्त आहे। झाडे पडण्याचं मुंबईमध्ये प्रमाण आहे, तुमच्या इथे पण पडलं असं काहीतरी? वाकडं झालेलं आहे आणि गटर मोकळं आहे, गटराचं झाकण पण आहे तिथं, तिकडे मोकळं आहे, गटर आपण बघायला जाऊया तिकडे, चला या ना, आणि ते दाखवा ना ते पाहूया गटर कसं आहे ते। बाकी इकडचं देखील झाड जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, बरेच 2-3 झाडं इकडे आहेत। हे झाड जर तुम्ही पाहता तर तिकडे दुकानापर्यंत पोचलेलं आहे, त्यामुळे त्यांना देखील, दुकानदारांना पण आपण विचारूया की नेमकं त्यांना या संदर्भात काय भीती व्यक्त होते का त्यांच्याकडून, किंवा हे झाड पडण्याचं प्रमाण इकडे झालेलं आहे, अजून देखील 2-3 झाडं आहेत तर याची देखील तुम्हाला भीती आहे का, हे आपण दुकानदारांना पण विचारायला जाऊया। कधी आता हा तर थोडाच कमीच पाऊस आहे, आता तर ही पावसाची सुरुवात आहे, जशी वादळ येईल त्या झाडाचं काय सांगू शकत नाही, सांगू शकत नाही एवढी भीती आहे? आहेत ते बघा ना, मुळापासूनच ते आता हे झालेलं आहे, ते पण झाड घुस जाऊन ते झाड कोसळलेलं आहे, घुस जाऊन हे झाड कोसळलं। बघा ना इकडे त्याच्या त्या झाडाची परिस्थिती बघा, तर खालून घुशी जाऊन ती झाड कोसळलेली आहे। मग आता या पण झाडांचं सांगू शकत नाही, या झाडांचं पण खालून घुस लागलेलीच आहे। मग काय केलं पाहिजे आता या झाडांची, तुमची काय मागणी असेल? ही झाडं वरून तोडली पाहिजेत, वरून ती तोडतील तर ती झाड अर्धी झालीत ना तर ती कोसळण्याची भीती कमी आहे। तर अशा प्रकारे जी दुकानं आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की या देखील झाडांना घुस लागली असू शकते, खालून घुसीने पोखरलं असू शकतं आणि ही झाडं जी आहेत ती देखील पडण्याची शक्यता आणि भीती जी आहे ती इतर स्थानिक जे आहेत
जे दुकानदार आहेत, आसपासच्या परिसराचे जे बिल्डिंग मधील लोक आहेत, त्यांचं देखील असंच म्हणणं इथे पाहायला मिळतंय. झाडांचं पडण्याचं प्रमाण कशा प्रकारे वाढू शकतं यावरती आपण आता हा व्हिडिओ करतोय. माझ्याबरोबर हे दादा आहेत, त्यांनी मला हे वेगळं झाड जे आहे ते कसं वाकलेलं आहे, कसं पडू शकतं हे दाखवण्यासाठी इकडे आणलेलं आहे. दादांनाच विचारतो मी की काय दादा, नेमकं हे झाड वाकलेलं आहे, कधीपासून वाकलेलं आहे? मी तर 40 वर्षापासून बसतो, 40-45 वर्षापासून. पण मला भीती वाटते. माझं दुकान आहे, हे तुमचं दुकान आहे नाही, इथे आणि दुकान त्याच्या खाली आता हे झाड आहे आणि त्याच्यामुळे त्यामुळे मला भीती वाटते की कधी ना कधी धोका द्या. हो का ना, खालनं पुरं पोकळ झालेलं आहे. काकांनी आता हा जो एक लाकडाचा जो पुट्टा जो आहे तो बाजूला काढला आणि मग नंतर पाहायला मिळतं की अशा प्रकारे याच्यामध्ये जे झाड जे आहे त्याच्यामध्ये पोकळी आहे, इकडे झुरळ आहे, मगाशी इथून पाल गेली. आणि मग तीच जी भीती जी आहे मगाशी दुकानदार यांनी देखील व्यक्त केली की या सगळ्या झाडांमध्ये मग घुशी जातात आणि ते घुस गेल्यामुळे एकूण ती झाडं पोकळ होतात, खालून देखील मग तिथे पोखरलं जातं आणि ही झाडं मग जी आहे ती पडण्याची स्थिती निर्माण होते. मग अशी ही जी झाडं आहेत ती अशीच स्वरूपामध्ये कित्येक वर्ष जी आहेत ती इथेच पडून आहेत. मग याचं महानगरपालिका केव्हा आणि कधी या अशा धोकादायक झाडांना हटवणार आहेत? लोकांचा जीव गेल्यावरती, लोकांच्या गाडीवरती झाड पडल्यावरती आता तो माणूस तो आहे तो जखमी झालेला आहे. नशिबाने देव बलवत्तर म्हणून तो वाचला. पण अशी मग ही परिस्थिती जी आहे मग ही कधी म्हणजे पुढच्या इलेक्शन नंतर आम्हाला ही जी आहे ती सावरलेली पाहायला मिळेल. पुढे मी तुम्हाला दादा जे आहेत ते आपल्याला तिथे हे पण दाखवतील कशा प्रकारे एक नाला जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बांबू आहे. तो देखील जो प्रकार तिथे दिसतोय आपल्याला तो देखील आपण पाहायला घेऊया. चला चला दादा आपण पाहूया. एकूणच आता हे झाड कसे पडू शकतात, त्याची कारणं काय आहेत, त्यांचं देखील म्हणणं काय आहे या संदर्भात हे मी तुम्हाला दाखवतो. एकूण त्यांचं म्हणणं आहे की आता ही जी झाडं आहेत त्याच्या खालीच ही नाळे असतात. आता हे नाले जे असतात ते खालून केव्हा केव्हा पोकळ असतात आणि त्यामुळे हे पोकळ असल्या कारणाने अशा प्रकारे झाडांचं प्रमाण जे आहे पडायचं हे वाढू शकतं. असे एकूण 2-3 प्रतिक्रिया मला तिकडे पाहायला मिळाल्या. हे झाकण तर 2-3 महिने झाले, झाकण नाही, गाड्या सारख्या गोष्टी आत. एकूणच त्यांनी इतर जे मुद्दे जे आहेत ते देखील दाखवून दिलेले आहेत की हे नाले आहेत, कोण पडू शकतं किंवा काय. आता पाहायला मिळतं की अंधेरी सारखा जो परिसर आहे तिकडे देखील मी पाहिलं एक सबवे जवळच एक नाला होता. त्या नाल्याला तकलादू झाड जे आहे ते लावून ठेवण्यात आलं होतं आणि आजूबाजूला जेव्हा त्याची बातमी झाली त्यानंतर त्याला बॅरिकेटिंग करण्यात आलं. म्हणजे 80,000 करोड वगैरे यांची अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेला पैसे मिळतात आणि त्यानंतर अशा प्रकारची जर मुंबईकरांना व्यवस्था असते की बघा हे असं नालं उघडं आहे, उद्या इथे पाणी साचलं की हा असा बांबू लावला की आम्ही मोकळे झालो, म्हणजे कसं इकडे गटर आहे हे आम्ही समजून घ्यायचं. अशा प्रकारची भूमिका जी आहे ती नागरिकांनी ठेवली पाहिजे. हे बीएमसीचं म्हणणं आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. आम्ही कामं करतोय, आम्ही पाणी जे आहे ते साचणार नाही. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही काय करता, तुम्ही फक्त जे साचलेलं पाणी आहे तिकडे जाता, तिकडे उभं राहता आणि तुम्ही दाखवता. हे आम्ही करतो अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती पत्रकारांना केली जातात, माध्यमांना केलेली जातात. मात्र जेव्हा मग माध्यम हे असे प्रकारचे दाखवायला लागतात तेव्हा तात्पुरती इथे अंधेरी सारखी मग बॅरिकेटिंग केली जाईल आणि हा बांबू जो आहे असा उभा केला जाईल. म्हणजे हा तुम्ही समजा की कशा प्रकारे एकूण हे या परिसरामध्ये इकडे हा खड्डा आहे. पाणी साचल्यावरती कुणाला दिसेल काय दादा, हे दिसेल का तुम्हाला? अरे बहुत टाइम से सर, ये तो बहुत टाइम से ये 1 साल के ऊपर हो गया. ये अभी पानी भरा तो अभी बारिश हुआ तो मालूम पड़ रहा है कि तुम लोग को दिख रहा है कि हाँ भाई खड्डा है. नहीं तो हम लोग की इतना यार बम्बू लगा के हम लोग यहाँ ही काम करते हैं बाबूभाई जंक्शन में. बट हम लोग ही बताते, गाइड करते कि चलो ऐसा नहीं हो जाएगा. लेकिन देखो अभी क्या होता है. इथे पाणी साचत असेल ना इथे, हो भरपूर. मग हे दिसत नसेल खड्डे वगैरे कुठे दिसतो, पाणी भरला का दिसतच नाही ना. म्हणून हा बांबू टाकावा लागतो. हो बरोबर, लोकांना माहिती पडते की बांबू इथे काहीतरी आहे, इथे जोखम आतमध्ये पडते माणसं, असं आहे. तर हा असा विषय आहे. म्हणजे एक बांबू टाकायचे, बॅरिकेटिंग टाकायचे, म्हणजे विषय संपला. आता ही झाडं पडण्याची देखील विषय जो आहे तो समोर येतोय. म्हणजे महानगरपालिकेला माहितीये हे बरेच वर्षापासूनची ही झाडं असणार ना. आता तिकडे देखील पडलंय, ती झाडं बरेच वर्षाची असणार. लोकांना भीती वाटते कारण की आता ते झाड त्यांच्यावरती पडू शकतं अशी भीती वाटते. कोण इथे कुणाची छोटी छोटी दुकानं असतात, म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची ही दुकानं असतात.
या दुकानांवरती लागून जर कुणाचा कुठे झाड पडला किंवा या बाजूला बिल्डिंग आहेत, इमारती आहेत, त्यांच्यावरती झाड पडला, मग ही भीती मग आता व्यक्त केली जाते. पाहण्यासारखं असेल यावरती आता मुंबई महानगरपालिका काय करते. एवढे करोडो रुपये जे अर्थसंकल्पामध्ये मांडले जातात ते असे बांबू लावून फक्त एक लावून आणि बॅरिकेडिंग करून हे मुद्दे तुम्ही फक्त तात्पुरते मग तकलादू पद्धतीने बुजवणार का, हा विषय आता निर्माण होणार आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या न्यूज चॅनलला.